तुम्ही कोण? मी नारायणी, मी सुवीण आहे. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? स्वामींनी. पण स्वामी तर बाहेर गेलेच नाही. नारायणी, सगळी सूत्र आता तुझ्या हातात घे. गंगा, विश्वास ठेव. शिव शंकर शंभा. सासूबाई, ताई बघा राव, तिला खूप त्रास होतोय. आता निश्चिंत हो. देवाची वेळ आली की सगळं योग्य घडतं. मन शांत ठेव. भीतीने प्रसंग कठीण होतो, विश्वासाने सोपा. गरम पाणी घेऊन ये जा. हो, आणते. हं? मी आलेच. आई ग, बरं वाटतंय ग. बाळांकळा सुरू झाल्या की बाईला त्रास होतोच, पण या कळांतूनच सृजन जन्माला येतं. तू सकाळपासून सहन केलंयस, गरोदरपणात पण फार सोसलेस, पण आता हा क्षण आनंदाने अनुभव. स्वामींची इच्छा आहे तशी. सासूबाई, आई ग, स्वामी. कावेरी, मंत्र म्हण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमस्तुते. आई ग, कावेरी, स्वामी अहो, आता तरी सांभाळा, आता तरी लक्ष द्या. घाबरू नको. हा क्षण सृजनाचा आहे. मंत्र म्हणत राहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ज्याप्रमाणे लोखंडाला आकार देण्याकरता प्रहार करावा, त्याचप्रमाणे जीवनाला आकार देण्याकरता
वेदना सहन कराव्या लागतात. आज वेदनेतून आनंद जन्माला आला. आमच्या लेकीसाठी आणि तिच्या लेकरासाठी हा शुभाशीर्वाद. शिव शंकर शंभा. बघ गंगे, नातू झालाय. खरंच माझं नातू. कावेरीला मुलगा झाला. माझं बाळ. धन्य आहेस. वेदना सहन केल्यावरच सृजनाची फळं मिळतात. तुझं मातृत्व आता पूर्ण झालंय. ताई, तुम्ही आलात ना म्हणून सगळं सुखरूप पार पडलं. खरंच तुमचे खूप उपकार झाले. अशी काय जादू केली तुम्ही की तिच्या कळा सुसह्य झाल्या. जादू माझी नाही गंगे, ही सगळी स्वामींची कृपा. त्यांच्या आदेशावरूनच मी इथे आले. त्यांच्या इच्छेनेच वेदना आशीर्वादात बदलल्या. त्याला सर्वात आधी स्वामींकडे घेऊन जा. माझी इच्छा आहे सर्वात आधी स्वामींनी याच्या डोक्यावर हात ठेवावा. स्वामी, स्वामी अहो बघा ना, आपल्या कावेरीला मुलगा झालाय. अरे आला आमचा छोटा पाहुणा आला. दीर्घायुषी हो, सद्बुद्धी लाभो आणि तुझ्या जन्माने या घरातला अंधार सुटो. गंगे, या बाळाचा पायगुण असा आहे ना की तुझ्या आणि तुझ्या सुनेच्या आयुष्यातील संकट एक एक करून संपून जातात. अरे बापले. जिथे विश्वास असतो तिथे कृपेचा अभाव नसतो. हा केवळ तुझा नातू नाही, या घराचा दीप आहे. याच्या पावलांनी या घरात समाधान येईल. आजवर दुःख मोजत आलीस, आता सुख मोजायला शिक. आजवर प्रश्न विचारत आलीस, आता उत्तर ऐकायला शिक. याचा जन्म साक्षात आदी शक्तीच्या हातून झाला. याच्या पावलांनी या घराचा उद्धार होणार. शिवारी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अगं कावेरी, त्या सुईनबाई नारायणी ताई, अगं त्या कुठे गेल्या? अगं त्यांना साखर द्यायची होती ग. एवढं कार्य त्यांनी पार पाडलं आणि मी साधे त्यांचे आभार पण नाही व्यक्त केले. मी आलेच, त्यांना साखर देऊन येते. हा, अगं कावेरी, मी त्या सुईनबाईंना कुठे कुठे शोधलं. अगं मी अंगणात पाहिलं, रस्त्यात पाहिलं, कुठेच दिसल्या नाही. अगं अशा कशा गायब झाल्या ग त्या? सासूबाई, त्या तुम्हाला दिसणारच नाहीत. का? अहो सासूबाई, ते नारायणी ताई साध्या सुईनबाई नव्हत्या. ती तर स्वामींची कृपा होती. अहो आदिशक्तीचंच रूप. देवाची कृपा दिसत नाही पण ती जाणवते. पण त्याची थंड झुळूक आपल्या अंगावर आले की आपल्याला जाणवते, त्याचा स्पर्श जाणवतो. तशी स्वामींची कृपा आहे. ती आपल्याला दिसत नाही पण संकटाच्या क्षणी ती कायम आपला हात धरून उभी राहते.
आता तुम्ही हेच बघा ना, आज माझं बाळंतपण सुखरूप पार पडलं. ही स्वामींचीच तर भेट होती ना. म्हणजे स्वामींनीच त्यांना पाठवलं होतं? हो सासूबाई, जिथे भक्तांचा आक्रोश असतो तिथे देव स्वतः रूप बदलून येतो. स्वामींची कृपा अदृश्य असते, पण त्यांचा आधार आयुष्यभर आपल्याला जाणवतो. सुंदरे, न्याहारी घेऊन ये. आले स्वामी देवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय. न्याहारीची वेळ झालेली आहे. पाणी तयार ठेवायला पाहिजे. ही सुंदर अजून आली कशी नाही? थांबा 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 थांबा. काय आहे, स्वामींच्या न्याहारीची वेळ झाली. भजन काय नंतरही होऊ शकतं. आधी स्वामींना न्याहारी करून घ्यायला हवी. दयाताई, अहो सुंदरा मावशी कुठे राहिल्या? हो येतील त्या. तुम्ही थांबा जरा, उगाच घाई करताय. नाही अजून आल्या नाहीत ना, म्हणून म्हणते. थांबा, मीच बघून येते. स्वामी आलेच हो मी. हे काय भजन का थांबवलं? का थांबवलं म्हणजे? अहो सुंदरा मावशी, तुम्हाला ठाऊक आहे ना, स्वामींच्या न्याहारीची वेळ झाली येते. भजनात तल्लीन झाल्यानंतर स्वामी काही सांगणार नाही ना, मला भूक लागली आहे, तहान लागली आहे. पण अहो, आपण भक्तांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी ना, हो की नाही? मला सांगा, तुम्हाला इतका वेळ का झाला? अहो, मी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते. म्हटलं आता आत गेले तर भजन थांबे. स्वामी, खरंच हे असं होऊ शकतं? असं होऊ शकतं कपिले. यातून भक्तांनी एक बोध घ्यावा. कधी कधी तुमच्या प्रार्थनेला देव लवकर उत्तर देत नाही याचा अर्थ त्याचं तुमच्याकडे लक्ष नसतं असं नाही. पण कधी कधी तुमची प्रार्थना करण्याची पद्धत देवाला इतकी आवडते की तो ते ऐकण्यात मग्न होऊन जातो आणि म्हणून जरा उशीर होतो. गंगाच्या बाबतीत हेच झालंय. आम्ही कावेरीच्या बाबतीत ती जबाबदारी पार पाडली आहे. आता गंगाची वेळ, तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद आणि प्रसाद द्यायची वेळ आली आहे. शिव शंकर शिव. आलो माझ्या बबुड्या, आले माझ्या चकुल्या. काय आलं? खा हसतोय. बघ ना कसं गोड हसतोय ना, अगदी तुझ्या बापासारखा दिसतोय. माझा नकुल लहानपणी अगदी असं दिसायचा. माझ्या नकुलचं पण सगळं मीच करायची. त्याला आंघोळ घालणं, त्याची मालिश करणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, अंगाई गात गात त्याला झोपवायचे. आणि त्याला म्हटलं ना, झोप रे राजा, की लगेच झोपायचा. सगळं ऐकायचा माझं. खेळायला लागला ना की माझ्याशिवाय राहायचंच नाही. नुसता घरभर माझ्या मागे 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 पळायचा. आणि मग मलाच म्हणायचा, आई मी राज्य घेऊ. रात्री झोपताना मी त्याला गोष्टी सांगायचे. राजा राणीच्या गोष्टी, राक्षसाच्या गोष्टी, परीकथेतल्या गोष्टी. गोष्टी ऐकता ऐकता ना माझ्या कुशीत शिरायचा.
आणि मला विचारायचा, आई आहेस ना? मी ना त्याच्यासाठी चांगलं चांगलं खायला बनवायचे. दूध पोळी बनवायचे, गुळ पोळी बनवायचे, लाडू बनवायचे. आणि दुधात गुळ घालून दिला ना की असा हात चाटायचा. काय काय नाही केलं ग मी त्याच्यासाठी. दिवस रात्र झटले, कष्ट केले, त्याला लहानाचा मोठा केला. त्याला ते सगळं सहज वाटायचं. तुला सांगते, आमचं नातं इतकं घट्ट होतं ना, एकमेकांशिवाय करमायचं नाही का. आणि त्याला तर आईशिवाय बिलकुल करमायचं नाही. मी जरा दाराच्या बाहेर गेले ना की असं माझ्या मागे मागे यायचा. मला नेहमी म्हणायचा, आई मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ग. आणि आज बघ, जसा माझा नकुल होता ना तसंच बाळ आहे. देवा, या बाळाला कधी आईची माया कमी पडू देऊ नको. तुला सांगते कावेरी, एक दिवस काय झालं, कोण आहे? कोण आलंय? नकुल, नकुल, अरे बाळा, तू कालच मामाच्या गावाला गेला होतास ना? हा, मग असा मध्यरात्री अचानक परत का आलास? नकुल, काय झालं बाळा? सांग ना मला, काय झालं? आई, तुझ्याशिवाय आतापर्यंत मी कधीच कुठेच एकटा राहिलेलो नाही. पहिल्यांदा मी मामाकडे गेलो होतो. कसा बसा दिवस काढला, पण रात्री झोपच लागत नव्हती. सतत तुझी आठवण येत होती. मग तुझा आवाज, शेवटी उठलो आणि घरी यायला निघालो. राहवलंच नाही मला तिथं. नकुल, अरे आता एवढा मोठा झालास तू, तरी तुला आईशिवाय करमत नाही का रे? पेड आहे माझं बाळ, पण माझंच आहे. आईचं लेकरू. असा दिसायचा तुझा बाप लहानपणी. आज जर का माझा मुलगा इथे असता ना, आपलं कुटुंब पूर्ण झालं असतं. आणि हा आनंदाचा क्षण आपण तिघांनी नाही, चौघांनी जगला असता. कुठे गेलाय तो? कुठे असेल माझं लेकरू? माझं काय चुकलं ग कावेरी? देवाकडे मी एकच मागणं मागितलं होतं की माझं लेकरू सतत माझ्या समोर असावं. सासूबाई, शांत व्हा. अहो, तुमचा नातू आहे ना तुमच्या जवळ. नातू आहे ग, पण त्याचा बाप नाही. कावेरी, एका आईला ना तिच्या मुलाचा आधार हवा असतो ग. कदाचित स्वामींनी काहीतरी ठरवून केलं असेल. ज्यांनी हा आनंद दिला, मला खात्री आहे ते अपूर्णता ठेवणार नाही. मला पण खात्री आहे, एक ना एक दिवस तू नक्की परत ये. नक्की परत ये.
सुंदरा मावशी, अहो स्वामींना काय हवं काय नको हे तर विचारा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना भरवताय. अहो मी माझ्या मनाने नाही भरवते त्यांना. त्यांना जे हवंय ना तेच देतीये. पण भरवताना मला कळतं त्यांना आधी काय हवंय नंतर काय हवंय. त्यासाठी स्वामी देवांशी एकरूप व्हावं लागतं. त्यांच्या कृपेने जमलंय मला. सुंदरा खरं बोलतीये कपिले. स्वामी, तुम्ही नेहमी सुंदरा मावशींची बाजू घेता, त्यांच्या कलेने वागता. मी कधी काही बोलले की मला नेहमी शिक्षा करता तुम्ही. कधी कधी तर मला वाटतं की सुंदरा मावशी तुम्हाला आदेश देतात आणि तुम्ही सुंदरा मावशींच्या आदेशाचं पालन करता. तशीच ती गंगा, तिच्यावरही तुमचा फार जीव. अहो तिची पात्रता नसतानाही तुम्ही तिच्या सगळ्या गोष्टी ऐकता. असं का करता स्वामी तुम्ही? तुझं वागणं सहन नाही केलं आम्ही. तूही वेळाप्रमाणे वागायचीस, पण आम्ही सहन केलंच ना, कारण त्यामागे एक कारण होतं. याच प्रकारे आम्ही जो गंगेचा उद्धटपणा सहन करतोय त्याही मागे एक कारण आहे. देवा, पण तेच कारण आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय. काय ना सुंदरे, रामायणामध्ये जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा वानरसेना मोठे मोठे दगड पाठीवर घेऊन त्या कार्यात सहभागी झाले. त्याच वेळी तिथे एक छोटीशी खार आली. तिने तिच्या पाठीवर एक छोटासा वाळूचा कण घेतला आणि ती सुद्धा त्या कार्यात सहभागी झाली. मेहनत छोटी पण भाव मोठा, आणि देवाला भाव महत्वाचा असतो. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी खारीच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या पाठीवर 3 रेषा उमटल्या. काय ना सुंदरे, याचप्रमाणे भक्तांनी सुद्धा आमच्या करता केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या करता फार मौल्यवान असतात आणि त्याचं ऋण हे फेडावंच लागतं. म्हणजे स्वामी, त्या गंगानी तुमच्यासाठी काही केलं होतं? असं काय केलं होतं स्वामी देवा, आणि कधी? काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही तीर्थाटना करता गेलो होतो तेव्हा एका धर्मशाळेबाहेर एका दगडावर बसून आम्ही ध्यान करत होतो. कोण आहे? एवढ्या उन्हात तिथं ध्यानाला बसलं? कोण आहात तुम्ही? अहो एवढ्या उन्हात इथं ध्यान करायला बसलात? हा उन्हाचा तडाखा वाढलाय, तुम्हाला त्रास होईल. समाधी लागली का काय? गंगा, थोडं सहन कर. सिद्ध पुरुष दिसतात, त्यांची साधना मोडायला नको. त्यांना उन्हाचा त्रास होता कामावर.
तुम्ही हो. वेदना नाहीशा झाल्या. काय केलंस आमच्या करता हे? उन्हात उभी राहिलीस, आम्हाला सावली दिलीस, विंचवाचा दंश सहन केलास का? माणुसकी म्हणून तुम्ही साधनेला बसला होता. साधू संतांना त्यांची साधना महत्वाची असते आणि त्यात भंग नको ना, म्हणून मी केलं एवढंच. पण काय हो, तुमच्यासाठी मी एवढी उन्हातानात उभी राहिली, बरा अंगार झाला होता, केवढा त्रास होत होता मला, आणि त्या विंचवाने दंश केला मला, केवढ्या वेदना झाल्या. तुम्हाला त्याची कल्पना तरी आहे का? आम्हाला कल्पना आहे त्याची. तुझ्या ऋणांची आम्ही जाण ठेवू आणि योग्य वेळी त्याची परतफेड नक्की करू. नको नको, ते परतफेड वगैरे करण्यासाठी नाही केलंय मी. तुमच्याकडून काही मिळावं ना म्हणून तर बिलकुलच नाही केलंय मी. मला वाटलं मी केलं एवढंच. हा निस्वार्थ भावच भावतो आम्हाला. जिथे अपेक्षा नसते ते कृपेचे दार उघडतात. तू आम्हाला सावली दिलीस तेव्हा आम्हाला फक्त उन्हापासून नाही वाचवलंस, तर तू तुझ्या अंतःकरणाची शीतलता दिलीस आम्हाला. देवाच्या दारी केलेला निस्वार्थ भाव कधी वाया जात नाही. मी एवढं मोठं काही नाही केलं. कळेल, योग्य वेळ आली की सगळं कळेल. आणि या ऋणांची परतफेड करायला आम्ही विसरणार नाही. शिव शंकर शंभो. काळाच्या ओघात गंगा जरी विसरली असेल, मात्र आम्ही कुठलीच गोष्ट विसरत नाही. आम्ही त्या ऋणात आहोत म्हणून तिचा आदेश पाळत आहोत. गंगाच्या आयुष्यातला हरवलेला आनंद आम्ही पुन्हा घेऊन येणार. हरवलेला आनंद म्हणजे? तिचा मुलगा आणि कावेरीचा नवरा नकुल. स्वामी, काय झालं त्यांचं? कावेरी, ही टोपड बघ ना किती सुंदर आहे. छान आहे ना? या आपल्या बाळाला छान दिसेल. आपण तुझं नाव ठेवायचंय ना? काय बरं नाव ठेवायचं? आपण तुझं नाव एकदम भारी ठेवू. सासूबाई, याचं नाव आहे ना आपण साधं ठेवू, जे अर्थपूर्ण असेल. माझ्या बाळावर स्वामींची कृपा आहे. खरंच आपण याचं नाव स्वराज ठेवायचं का? दत्तेश ठेवायचं की सदानंद ठेवायचं? हा, सदानंदच ठेवूया. सदानंद म्हणजे नकुलचं दुसरं नाव. ठरलं मग, सदानंद ठेवायचं आपल्या बाळाचं नाव. सदानंद. कावेरी, काय झालं ग बाळा? अशी शांत का झालीस? आज त्याचे बाबा असते तर बाबांच्या आवडीचं नाव ठेवलं असतं, हो की नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांची आठवण येते. हा हसतो तेव्हा बाबांसारखा दिसतो. कावेरी, तू नको काळजी करू. आणि आता हे बाळ आहे ना आपल्या सोबत, हे बाळ नाहीये, फक्त स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. याच्या पावलांनी आता आपलं सगळं चांगलं होईल. हो, पण सासूबाई, कधी कधी असं वाटतं की त्याच्या बाबांनी हे सगळं पाहायला हवं होतं. कावेरी, देवानं उशीर केला असेल, पण अन्याय केला नाही अजून. स्वामी म्हणतात ना, ह्याच्या पावलांनी आपला आनंद परत मिळेल म्हणून. सासूबाई, तुम्हालाही असंच वाटतं? माझा स्वामींवर विश्वास आहे. कावेरी,
बघ ना किती तारे आहेत. प्रत्येक ताऱ्यासारखं आपलं घर असं उजळून निघालं तर किती छान होईल ना. हो, त्याच्यातील एखादा तारा आपल्या पोटी जन्माला आला तर? हो का? हो, लहान पावलांचे आवाज ऐकू आले की घर भरल्यासारखं वाटेल ना. कावेरी, आपल्या मुलाला मी रोज गोष्टी सांगणार, त्याला शेतात घेऊन जाणार आणि मग तो माझ्या खांद्यावर बसून सगळं गाव बघणार. मी त्याला गोड गोड गाणी म्हणून दाखवणार, छान छान खाऊ करून देणार आणि खूप लाडात वाढवणार. थांबा, मी लगेच आले. हा, कुठे चाललीस? आले लगेच, थांबा. अगं, हे घ्या. हे काय आता नवीन? आज आपण ठरवूनच टाकू, मुलगा होणार की मुलगी. एक हात निवडा बरं. अगं वेडाबाई, हे असं कधी ठरतं का? तुम्ही निवडता की नाही, नाहीतर मी रुसणार. बरं ठीक आहे, बघू. ठरवा ना पटकन. हा, म्हणजे आपल्याला मुलगा होणार आणि हा हात निवडला असता तर मुलगी झाली असती. मला तर बाई मुलगीच हवी, अगदी तुझ्यासारखी कोजिरी राजकुमारी. मला तर मुलगाच हवा, अगदी तुमच्यासारखा. हो, माझ्यासारखा पण खोडकर होईल बरं का. हो चालेल, पण तुमच्यासारखा जीव टाकणारा हवा. पण एक गोष्ट मात्र ठरलेली आहे, काय? मुलाचं नाव मात्र मीच ठेवणार. हो का? मग मला आधीच सांगून ठेवा, मग मी ठरवणार ते नाव ठेवायचं की नाही. मी आधीच विचार करून ठेवलाय, खूप छान नाव आहे. काय सांगा ना मला. खरंच सांगू? हो. त्याचं नाव आहे अगं कावेरी, नकुल. हो सासूबाई, आले. कावेरी, अगं का रडतीये बाळा? काय झालं? तुझ्या बाबांनी तुझं नाव ठरवलं होतं, ते खूप उत्साहात होते आणि दुसऱ्याच दिवशी तो काळा दिवस उजाडला आणि माझ्या आयुष्याचा एक दरवाजा बंद झाला. मला पण आठवते ती सकाळ. सगळं ठीक चाललं होतं आणि आणि क्षणात सगळं बदललं. कावेरी, तू रडू नकोस बाळा. हे बघ, या बाळाच्या नशिबात जे लिहिलं असेल ना, तसंच होणार आहे सगळं. सासूबाई, का उजाडला तो दिवस? सांगा ना, का उजाडला तो दिवस? तो दिवस उजाडला नसता तर किती बरं झालं असतं. कोण आहे? तो नकुल कुठे आहे? सावकार. काय झालं सावकार? काय झालं? अरे घेतलेलं कर्ज कधी फेडणार तू? दिलेली मुदत संपून किती महिने झाले ठाऊक आहे का तुला? सावकार, थोडी अजून मुदत द्या, काम जुळत आले, पैसे जमतील लवकर. नेहमी ही सबब देतोस तू. मुदत मागून मागून मला फसवतोस काय? चल तुला आता दाखवतोस. सोडा माझ्या नकुला. आता याला माझा इंगा दाखवतो. सावकार माफ करा, सावकार सावकार माफ करा, थोडी मुदत द्या अजून सावकार. सावकार, त्याला काय करू नका, त्याला सोडा सावकार. त्यानं काय नाही केलं सावकार. दया करा सावकार, थोडीशी मुदत वाढवून द्या. मिळणार नाही. मला फसवलं म्हणून तुला आता फौजदाराकडे नेतो. तुरुंगाची हवा खाशील ना, तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल तुझी. अख्ख्या गावासमोर तुमची धिंड काढतो.
म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना तुमचा खरा चेहरा दिसेल. सावकार सावकार पाया पडतो, असं नका करू. अहो, माझं घर माझ्या आबरू. सावकार माफ करा सावकार. अरे कर्ज घेताना नाही आठवली का अब्रू? सावकार माझ्या नकुलला सोडा. हवं तर मी काम करेन, तुमचं सगळं कर्ज फेडीत, पण त्याला घेऊन जाऊ नका. नाही सोडणार. आई मी परत येईन. नकुल कुठे ए, कुठे चाललाय? जाशील पाहून? माझ्या तावडीतून सुटणार नाही तू. त्या दिवशी जे निघून गेले परत आलेच नाहीत. त्यांना परत येऊ वाटलं नसेल का? कुठे असेल, काय खात असेल? आईच्या जीवाला नेहमी लेकराची काळजी असते. स्वामी, माझ्या बाळाला त्याच्या वडिलांचं सुख मिळणार नाही का? माझ्या लेकराच्या डोक्यावर वडिलांचा हात नसणार आहे का? स्वामी, माझ्या फार काही अपेक्षा नाही आहेत. फक्त एवढंच की माझ्या लेकराला त्याच्या वडिलांचं नाव घेऊन मोठं होता यावं. देवा, या आईला त्याच्या लेकरापासून लांब ठेवलं, आता या लेकराला त्याच्या बापापासून लांब ठेवणार आहेस का? ओ शांतो शांतो बाळा, काय झालं तुला? शांतो शांतो शांतो. ओ गो ओ शांतो बाळा, काय कावेरी. झालंय आज? काय झालं ग बाळाला? किती रडते ते? ओ रे माझ्या सोन्या, ओ का होतं तुला? ओ गो ओ सासूबाई, त्याला त्याच्या बाबांची आठवण तर येत नसेल ना? त्याचा बाबा आला. नकुल, कुठे होतास रे माझ्या लेकरा? कुठे गेला होतास आम्हाला सोडून? अहो, खरंच तुम्ही आलात? कुठे होते एवढे दिवस? तुम्हाला अजिबात आमची आठवण नाही आली का? इथून जो पळालो तो लांबच्या गावी जाऊन थांबलो. मग भीतीनं लाजेनं गाव बदलत राहिलो. तीर्थस्थळांना गेलो, देवळात झोपलो, पण मनाला शांतता नाही मिळाली. आणि आम्हाला काय वाटत होतं याचा विचार केलास तू? घाबरलो होतो गाई. म्हणून मला वाटलं इथून दूर निघून गेलो तर तो सावकार काही दिवस वाट बघेल आणि समजेल माझं काय बरं वाईट झालं आणि कर्ज माफ करेल. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुमच्यापासून लांब राहिलो. अहो, एवढे दिवस तुमच्याशिवाय आम्ही कसे काढले माहित आहेत का तुम्हाला? रोज दारात वाट बघत बसायचो की तुम्ही आज याल, तुम्ही उद्या याल, पण तुम्ही आलाच नाही. अरे पण त्यासाठी घरातून पळून जायची काय गरज होती तुला? आपण इथे एकत्र राहून काहीतरी केलं असतं ना. आणि एक लक्षात ठेव बाळा, संकटासमोर उभं राहून त्याला तोंड द्यायचं असतं. अशी संकटाला पाठ दाखवून पळून जायचं नसतं. बरं ते सगळं जाऊ दे, तू परत कसा आलास? कुठे चाललोय? किती दिवस झाले घर सोडून? काही कळत नाही. नकुल,
नकोल. खूप झालं वणवण भटकणं. मनातली भीती काढून टाक. घरी जा. कावेरी बाळण झाली आहे. तुला मुलगा झालाय. तो तुझी वाट पाहतोय. गंगा कावेरी तुझी वाट पाहताय. जा घरी. आई, कावेरी, हे असंच झालं. मी विहिरीवर पाणी काढायला गेलो आणि पाण्यात मला स्वामींचा चेहरा दिसला. त्यांनी मला थांबवलं. सांगितलं घरी परत जा. मुलगा झालाय म्हणाले. तुम्ही दोघी माझी वाट बघताय म्हणाले. मग मी तिथून निघालो आणि सरळ घरी आलो. खरंच तुम्हाला स्वामींनी बोलावलं? स्वामी म्हणाले होते की ते आपलं सगळं ऋण फेडतील म्हणून, आणि तसंच झालं. स्वामींच्या कृपेमुळे हिचं बाळणपण सुखरूप पार पडलं. हे बघा आपलं बाळ. माझा मुलगा. मी पळून गेलो, पण याने मला परत बोलावलं. हा केवळ तुझा मुलगा नाही, माझा नातू सुद्धा आहे. आणि स्वामींचा प्रसाद आहे. आपल्या घरात हरवलेल्या प्रकाशाचा हा दीप आहे. आपण स्वामींकडे जाऊया. त्यांच्या चरणी याचं डोकं ठेवून आशीर्वाद घेऊया आणि त्यांचे आभार मानूयात. हो, आपल्याला ज्यांनी पुन्हा एकत्र आणलं त्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवं. स्वामी, आज तुमच्यामुळे माझं कुटुंब एकत्र आलं. श्री स्वामी समर्थ. काय रे, इतक्या लवकर घरात प्रकाश घेऊन आलास? स्वामी, तुम्ही माझ्यासारख्या पळपुट्याला परत मार्ग दाखवला. माझं घर वाचवलं, आयुष्य परत दिलं. स्वामी, माझ्या बाळणपणाच्या वेळी तुम्ही माझ्या कायम सोबत होता. मी कधीच एकटी नव्हते. स्वामी, मी खूप कठोर वागले तुमच्याशी. देवाला पण दोष दिला, तुम्हाला पण खूप सुनवलं. मी नाही, माझा अहंकार बोलत होता. गंगे, आम्ही कधी राग धरत नाही. अगं, तू स्वतः उन्हात राहून आमच्याकरता सावली धरली होतीस. विंचवाचा दंश सहन केला का? तर आमचं ध्यान मोडू नये म्हणून. आणि त्यावेळी तू काय म्हणाली होतीस? की हे तू माणुसकीमुळे केलास. आम्ही सुद्धा असे माणुसकीमुळेच केला, गुरुभावाने केला. अगं, भक्ताने आमच्या करता केलेली एक छोटीशी गोष्ट सुद्धा आम्ही अंतःकरणात जपून ठेवतो, आणि योग्य वेळ आली की त्याची परतफेड करतोच. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्हीही शिकत आहोत आता. खरंच स्वामी देवांची लीला उलगडते तेव्हा विश्वास आणखीन घट्ट होत जातो. गंगे, आता तुमच्या आयुष्यात कधी अंधार येणार नाही.
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी देवा, हे काय करताय? फुलांपासून सुगंध वेगळा करतोय. देवा, माझी थट्टा करता का? अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. असं का सांगताय देवा? सुंदरा मावशी, सुंदरा मावशी, अहो, काय झालं कपिलाताई? अहो स्वामींना भेटायला स्थानावर एक श्रीमंत भक्त येणार आहे. त्यांनी तसा काल निरोप पाठवला होता. मी काय म्हणते, आपण जरा तयारी करूयात का? म्हणजे मठ जरा चांगला सजवूयात अजून. हा, स्वामी, स्वामी कुठे आहेत? हे काय इथे? स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. फुलं आणि सुगंध, स्वामी देवांचं हे असं अंतर्धान पावणं आणि त्यांनी आता जे काही सांगितलं ते, याचा काही संबंध आहे का? पण सुंदरा मावशी, अहो स्वामी न सांगता गेले कुठे? कदाचित सुगंध कधी जात नाही, फक्त दिसेनासा होतो. स्वामीदेव कुठे गेले? पाणी पाणी पाणी. हरीश भाऊ, आता बरं वाटतं ना? हो हरीश भाऊ, हिम्मत हारू नको. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुधागर धर्मशाळेत गेलो होतो ना आता, तिकडे सुधागर रडायला काय झालं? अहो, हे बघा ना, किती प्रेमाने लावलं होतं मी हे झाड, माझ्या आवडत्या फुलाचं. याच्याकडे साधं पाहिलं ना तरी मनाला किती समाधान भेटायचं. आणि आता पाहवतही नाही. दुष्काळ पडायला लागला आणि त्याची पहिली झळ यालाच बसली. मी अधून मधून पाणी घालत होते, पण आता जमिनीचाच ओलावा नष्ट होत चाललाय. तर सुधाकर, निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालतंय का ग? त्या रोपट्याचं काय घेऊन बसलीस? आपला शेती या उन्हानं करपून गेले. आताच बघून आलो आपला उदरनिर्वाह या शेतीवर. आमच्या भावांची वाटणी झाली तेव्हा माझ्या वाट्याला जमिनीचा छोटासा तुकडा आला. रात्रंदिवस कष्ट करून या जमिनीवर शेत पिकवतो. पण यंदा हातात पीक येईल असं वाटत नाही का?
अजून 8-10 दिवस पाऊस नाही पडला ना, सगळं करपून जाईल. पुढचा वर्षभर उपासणार बघा आपली. म्हणजे आता जितकं धान्य उरलंय तितकं जपून वापरावं लागणार. आओ आओ अहो अहो काय काय झालं, काय काढताय हे? अगं हे धान्य द्यायचं ऐकायला. कोणाला? अगं तुला सांगायचंच राहिलं ना, धर्मशाळेत गेलो होतो मी. तिथे एक आजोबा भेटले होते. आजोबा तहान लागले का? तहान तर लागली आणि भूक ही, पण कुणाला सांगणार? म्हणजे काय सांगू पोरा, मला माझ्याच मुलानं घराबाहेर काढलं. म्हणाला तुम्ही आम्हाला ओझ आहात, दुष्काळ पडलाय, जे घरात आहे ते आम्हालाच पुरणार नाही, तुला कुठून पोचणार? म्हणून हाकलून दिलं. म्हणून इथं आलोय. ज्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट केलं, राबलो, त्यानेच घराबाहेर काढलं. त्यांना नकोसा झालो. आजोबा पण हे कसं शक्य आहे? अहो जन्मदात्या बापाला कोण घरातून बाहेर काढतं का? चला तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्या मुलाला जाब विचारतो. नको बाळा, निर्ढावलेल्या निष्ठुर लोकांच्या वरती काही परिणाम होत नाही. मी माझ्या नशिबात आहेत ते भोगेन. नाही आजोबा, मी तुम्हाला काही भोगू देणार नाही. तुमच्या मुलाने जरी तुम्हाला बाहेर काढलं असलं ना, तरी आजपासून तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. मी तुम्हाला किती काय देईन माहित नाही, पण तुम्हाला उपाशी राहू देणार नाही एवढं नक्की. आणि तुम्ही काळजी करू नका, ज्यांचं कोणी नसतं ना त्यांचे स्वामी असतात. आणि स्वामींनीच मला इथे पाठवलं समजा. खरं सांगू सुद्धा, मी तर त्या आजोबांना आपल्या घरीच घेऊन येणार होतो, पण त्या आजोबांनी ठामपणे नकार दिला. म्हणे तुझ्यावर माझं ओझं नको व्हायला, म्हणून त्यांच्यासाठी थोडं धान्य आणि पाणी घेऊन जातोय. अहो खूप चांगलं केलं तुम्ही हे. गरजू माणसाला मदतीचा हात द्यावा, हेच तर शिकवलंय मोठ्यांनी आपल्याला. हो, चल येतो. थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. तू तू कशाला? अहो दोघंही जाऊयात. धीराचे 2 शब्द बोलले तर तेवढंच बरं वाटतं माणसाला. मला ना कोणालाही दुःखात पाहावत नाही. कोणी उपाशी पोटी झोपलं की बरं वाटत नाही मला. जगात कितीही संकट आली तरी अन्नाचा कण हा देवाचा प्रसाद असतो ना. तो कोणाच्या वाटेला न येणं यापेक्षा मोठं दुःख नाही. माझं म्हणणं इतकंच आहे, ह्या जगात कधीच कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. किमान 2 वेळेचं अन्न तरी प्रत्येकाच्या ताटात असावं. ते म्हणतात ना, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. कारण उपाशी पोटाला दिलेला घास हा देवापर्यंत पोहोचतो. खरंय सुद्धा, आपल्याकडे खूपच थोडं आहे, पण या थोड्यात सुद्धा एखाद्याचं आपण पोट भरतो ना, ते पुण्य हे खूप मोठं पुण्य असतं. एक बोलू सुद्धा? बोला ना. मला तर वाटतं ना की स्वामी कधी कधी आपली परीक्षा घेत आहेत, आणि त्यातही ते अशी एखाद्याला मदत करण्याची संधी देत आहेत. हो, स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही, तर दुसऱ्याच्या वेदनेला प्रतिसाद देणारं मन. चला, उशीर करू नका, आजोबा वाट बघत असतील आता. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जिथे दया असते तिथे देव आपोआप येतो. चल.
दुष्काळ फक्त आकाशातला पाऊस थांबवत नाही, तो धरणीतला ओलावाही संपवतो, पिकाची हिरवाई हरवतो. पण खरी भीती त्या दुष्काळाची नसतेच. दुष्काळ जेव्हा वाढतो तेव्हा माणसाच्या मनातला ओलावा नाहीसा करतो. भावनांचा ओलावा, माणुसकीचा ओलावा, दयेचा स्पर्श, सगळं हळूहळू अटत जात आणि मग निर्माण होतो भावनांचा दुष्काळ, माणुसकीचा दुष्काळ. पण हा दुष्काळ शेती करपवणाऱ्या दुष्काळापेक्षा भीषण असतो. कारण जमिनीला पाऊस मिळाला की ती पुन्हा हिरवी होती. पण माणसाचं मन कोरडं झालं की माणूसच कोरडा होतो. आता दुष्काळ येणार आहे आणि त्याचा सामना सगळ्यांना करायचा आहे. अहो हळू हळू तुम्हाला खूप त्रास होतो का हो? सदाशिव, सदाशिव काय झालं? काय ग ललिता, काय झालंय त्यांना? काय होतंय? अरे हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, दुष्काळामुळे गावातले सगळे विहिरी आटल्यात, पाझरणारे झरे आटलेत आणि त्यामुळे विहिरीतलं पाणी कमी झालं आणि तळाशी साचलेला गाळ वर आला. म्हणूनच हे असं गढूळ पाणी झालंय. आणि हेच पाणी हे प्यायले आणि त्यांना त्याची बाधा झालेली. हरीश भाऊ, पोटात खूप आग लागल्यासारखं होतंय. काही केलं तरी उलट्या थांबतच नाही. म्हणजे गावातल्या अनेकांना सुद्धा हाच त्रास झाला असणार. सदाशिव भाऊजी, हे घ्या, तुम्ही यातलं पाणी घ्या. अहो, हे बघा, जे पाणी आपण आजोबांसाठी घेऊन चाललोय ते पण तसंच गढूळ आहे. हे असं पाणी आपण जर त्यांना दिलं तर त्यांची तब्येत खराब होईल. हो ग, आपण त्या आजोबांची तहान भागवायला जाणार होतो आणि हे पाणी पिऊन तेच आजारी पडतील. नाही, आपण त्यांना हे असं गढूळ पाणी नाही देऊ शकत. दुष्काळ हा फक्त भाकरीचा प्रश्न करतो असं नाही, तर तो पाण्याचाही प्रश्न करतो. एक वेळ माणूस भाकरीशिवाय जगेल, पण पाण्याशिवाय नाही. सुद्धा आपण त्या आजोबांना आता काय देणार? तेव्हा काय वेळ आली आहे ही. पाणी पाजणं ही तर पुण्याची गोष्ट असते आणि आज आपण तेही करू शकत नाहीये. सुद्धा अगं धीर धर. आपण एक काम करू, या पाण्यावर तुरटी पेरू, म्हणजे ते पाणी शुद्ध होईल. मग ते आजोबांना देऊ. तर आपल्याकडे हाच पर्याय आहे, पण आपण प्रयत्न नाही सोडायचे. प्रश्न फक्त पाण्याचा नाहीये, या दुष्काळाने अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतातलं सगळं पीक करपून गेलंय आणि घरात धान्य पण कमी आहे. आणि आता पाण्याची ही अवस्था.
कधी वाटलं नव्हतं असाही दिवस बघावा लागेल. पण एक गोष्ट मला कळत नाहीये, स्वामी आपल्या गावात आहेत, मग त्यांनी दुष्काळ पडूच कसा दिला? हो ना, स्वामी असताना आपल्याला हे सगळं का भोगावं लागतंय? त्यांनी त्यांच्या भक्तांवर अशी वेळ येऊच कशी दिली?